नमस्ते मित्रांनो, राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवपुराणात सांगितलेले धनप्राप्तीचे उपाय। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय। त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात। जाणून घ्या शिवपुराणात काय सांगितलंय। शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत। शिवलिंगावर अभिषेक कसा करावा? गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत रहा। असे केल्याने आर्थिक संकट दूर होते। नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात। जीवनातील सर्व नकारात्मकता निघून जाते। तसेच सोमवारपासून हे उपाय सुरू करा। पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा। संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा। तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा। मनातील इच्छा सांगा। एका सोमवारपासून हा उपाय अखंड 41 सोमवार करावा। तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर 5 दिवसांनी हा उपाय करा। अखंड अक्षता उपाय। शिवपुराणात अखंड अक्षतांचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे। म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा। देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते। चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा। असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात। शनी दोषात हा उपाय फायदेशीर राहतो। गहू आणि जव। शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात। शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते। पितरही प्रसन्न होतात। गहू दान केल्याने कुळात वाढ होते। असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत। भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते। देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताही प्रसन्न होतील। असे मानले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो। दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो। देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते। असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात। धन्यवाद। अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।